कचऱ्याची गाडी आली. थांबा. राधे राधे. आज आपण स्किन केअरमधला दुसरा पार्ट शिकणार आहोत. हातासाठी बॉडी केअर. तर माझी पण स्किन जशी चेहऱ्याची टॅन झाली आहे तसंच आता मी कालपासून तुम्हाला सांगितलं की मी पहिला व्हिडिओ पोस्ट केला, तर त्याप्रमाणेच मी रोज करते आहे. तर तुम्ही माझा कालचा व्हिडिओ बघितला असेल तर नक्की करून बघा. मी सांगते म्हणून करून बघा. आणि हो, तुम्हाला असं वाटतं की माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे तर थोडंसं ना आधी एक असा छोटासा हलकासा पॅच करा, इकडे लावून बघा आणि मग तुमच्या स्किनवर अप्लाय करा. तर आज आपण हाताचं टॅनिंग कसं घालवायचं. तर जसं की मी सांगितलं होतं की स्किन खूप बाहेर जाऊन आलं की टॅन होते, आपण फिरायला जातो, सनस्क्रीन वगैरे लावतो, पण हलक्यापैकी थोडंसं टॅन होतं. तर तसंच माझं इथे थोडंसं टॅनिंग आलं, इथे दिसतं. तर आपण आज हाताला स्किन केअर कसं करायचं ते शिकून घेऊया. तर सर्वात पहिल्यांदी कचऱ्याची गाडी आली. थांबा. हे असं होतं, व्हिडिओ शूट करताना हे असे सगळे प्रॉब्लेम येतात की बॅकग्राऊंडला आवाज येतो की नाही, खूप सारे प्रॉब्लेम येतात. पण मला असं वाटतं की प्रॉब्लेम हे येतच राहणार, पण मग आपण सुरुवात नाही करायची का, आपण करायची. येऊ दे मागचे आवाज, पण माझा आवाज तुम्हाला नीट येतोय की नाही, मी काय बोलते ते मागचा आवाज थोडासा इग्नोर करा. थांबा, गाडी जाऊ दे, मग मी पुढचं बोलते. जसं की काल मी तुम्हाला फेस पॅक सांगितला होता, तो फेस पॅक केल्यानंतर माझा हा रिझल्ट आहे. आत्ता मी चेहऱ्यावर काहीही अप्लाय केलेलं नाही आहे, पण तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी टॅनिंग चेहऱ्यावरचं गेलं आहे. आता भाजीवाला आला. तर सर्वात प्रथम तांदळाचं पीठ घेतलं आहे, एकदम बारीक तांदूळ. पिंक सॉल्ट आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया, हे छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये खोबऱ्याचं तेल हे ॲड करायचं. तुम्ही पाहिजे तर याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल पण टाकू शकता, पण मी खोबऱ्याचं तेल टाकलेलं आहे. आणि हे छानपैकी पेस्टसारखं बनवून घ्यायचं. तुम्हाला असं वाटलं की थोडंसं थिक होतं आहे तर थोडंसं तेल अजून ॲड करून घ्यायचं. अशी कन्सिस्टन्सी तयार व्हायला पाहिजे. आता हे काय करायचं, हे आपल्या बॉडीवर छान अप्लाय करायचं. तुमचं जर लग्न ठरलं असेल आणि तुम्हाला जर बॉडी पॉलिशिंग करायचं असेल तर हे मी सांगते म्हणून एकदा नक्की करून बघा. आणि असं नाही की तुम्ही आज केलं तर तुम्हाला लगेचच रिझल्ट येईल. तुम्हाला ॲटलिस्ट आठवड्यातनं 2दा किंवा 3दा तरी ही गोष्ट करावी लागेल. म्हणजे कसं, थोडा वेळ लागेल, एका दिवसातच तुमचं टॅन निघणार नाही. तर व्यवस्थित लावून घ्या आणि छानपैकी हलक्या हाताने स्क्रब करा. हो, खूप जोरात घासायचं नाही आहे, एकदम हलक्या हाताने अप्लाय करायचं आहे आणि हलक्या हाताने स्क्रब करायचं आहे. तुम्ही म्हणता की जोरात घासून काढेल, नाही, जोरात बिलकुल स्किनला घासायचं नाही. आणि एक कन्सिस्टन्सी ठेवा की आठवड्यातनं 2दा मला जेव्हा वेळ आहे तर त्यावेळेस मी करेल. आता माझी स्किन खूप टॅन नाही आहे, पण इथे थोडंसं टॅनिंग झालेलं आहे. मध्ये तुम्हाला जसं माहिती की माझे हात दोन्ही ॲक्सिडेंट झाला होता, दोन्ही हात माझे फ्रॅक्चर होते. तर मला इथे बघा, इथे माझ्या इथे रॉड टाकला आणि हा माझा फ्रॅक्चर होता. तर तेव्हा मी त्या वेळेमध्ये खूप काही करू शकले नाही. तर आता मग मी हळूहळू पुन्हा सुरू केलं आहे.
तर हे छानपैकी लावून घ्यायचं, एक 10 मिनटं ठेवायचं. मग त्याच्यानंतर परत थोडंसं हलक्या हाताने स्क्रब करायचं, पाणी लावायचं थोडंसं. आणि आणि शक्यतो ना त्या दिवशी तुम्हाला जर वाटलं तर साबण यूज करू नका, अगदी वाटलं तर. कारण की स्किन इतकी छान होते, आपण ऑइल पण टाकलेलं आहे ना, स्किन इतकी छान नरिशिंग होते आणि सॉफ्ट होते. ऑइल काय करतं, तुमची स्किन ड्राय करू देत नाही, ड्राय पडू देत नाही. तर नक्की करून बघा, खूप छान रिझल्ट येतो. तुमचे जर गुडघे काळे असतील, हाताचे कोपरे काळे असतील आणि फुल बॉडीला तुम्ही हे करू शकता. आणि हो, नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ॲटलिस्ट तुम्ही 1 महिना तरी हे करून बघा. स्किन इतकी छान तुमची सॉफ्ट होईल, चमकदार होईल. आणि हो, बाहेर जाताना सनकोट नक्की वापरा. जसं मी बाहेर जाताना काल सांगितलं, स्कार्फ कंपल्सरी बांधायचा, गॉगल लावून जायचा आणि स्किन आपली नेहमी हायड्रेट ठेवायची. पाणी भरपूर प्या आणि हो, स्वतःची खूप काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.